पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगीर इथं सर्व्हिस रस्त्यावर रिफ्लेक्टर अभावी अपघात, चालक जखमी। मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगीर गावाजवळील नॅशनल हायवेच्या सर्व्हिस रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी एक धोकादायक अपघात झालाय। या अपघातात वाहक जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही। अपघात झालेल्या ट्रकचा क्रमांक MH04JU 3044 असून रस्त्याचं काम सुरू असताना या ठिकाणी कुठलेही रिफ्लेक्टर किंवा दिशादर्शक फलक न लावल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। अंधारात रस्त्याची दिशा न समजल्यानं वाहन नियंत्रणाबाहेर गेल्याचं सांगण्यात येत आहे। स्थानिक नागरिक आणि जखमी चालकानं यापूर्वीही या ठिकाणी असे अनेक अपघात झाल्याची माहिती दिली आहे। महामार्गावर काम सुरू असताना सुरक्षिततेच्या या दुर्लक्षामुळे वाहन चालकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी तातडीने रिफ्लेक्टर आणि दिशादर्शक फलके लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदारांना या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक असल्याचं चालकानं स्पष्ट केलंय। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, JBTV न्यूज, शिंदखेडा, धुळे। बोलो। नाम मेरा जगराम उर्फ बबलू है। गाड़ी नंबर है MH04JU 3044। सोनगीर से बम्बई तरफ जा रहा था। गाड़ी का बैलेंस कोई से ब्रेकर नहीं लगा था। वहाँ पे फिर बैलेंस गाड़ी का खराब हुआ, गाड़ी पलट गई। मेरे कंडक्टर जख्मी है, हॉस्पिटल में भर्ती है। गाड़ी का नुकसान कम से कम 5 लाख ऊपर होगा। गाड़ी में क्या प्लाई लोड हुआ था, प्लाई पलट गई गाड़ी, माल भी खराब है। कहाँ से एक्सीडेंट हुआ, रिफ्लेक्टर और रोड बन रहा था, सर्विस रोड था और नहीं समझ में आया, कोई रिफ्लेक्टर नहीं लगा था। मुरम पड़ी थी, गिट्टी पड़ी थी, गाड़ी गई चढ़ गई, उससे पलटी खा गई। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।